जीवन म्हणजे एक अद्भुत प्रवास, कधी सुखाचा तर कधी दुःखाचा। या प्रवासात आपण अनेक भूमिका जगतो, अनेक भूमिकेत वावरतो। एक मुलगा, एक पालक, एक जबाबदार व्यक्ती, आणि मग येतो तो आयुष्याचा शेवटचा टप्पा, वृद्धत्व, म्हातारपण। एक काळ असा होता जेव्हा वृद्ध व्यक्ती म्हणजे घरचा आधारस्तंभ मानले जायचे। त्यांच्या अनुभवातून कुटुंबाला मार्गदर्शन केलं जायचे। त्यांचा आशीर्वाद हीच कुटुंबाची सर्वात मोठी संपत्ती होती। पण आज याच आधारस्तंभाच्या पायाखालची जमीन सरकत आहे। हाच आधारवड आज हादरतो आहे। आज वृद्धत्व म्हणजे नुसती शारीरिक दुर्बलता नाही, तर तो एकाकीपणाचा वाढता आजार आहे। ज्या मुलांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलंय, आज त्याच मुलांकडून त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ स्वतःवर ओढून घ्यावा लागत आहे किंवा त्यांच्यावर येत आहे। विभक्त कुटुंब पद्धती, वाढते शहरीकरण आणि कामाच्या निमित्तानं घरापासून मुलांचं दूर जाणं, हे सगळे बदल त्यांना समजतात, पण त्यांच्या मनाला हे स्वीकारता येत नाही। आयुष्यभर कुटुंबासोबत राहण्याची सवय असलेल्या या माणसांसाठी एकटेपणा हा एक न संपणारा प्रवास बनला आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यातील तेज कुठेतरी हरवून गेलं आहे। हे कटू सत्य स्वीकारतानाच तुम्हा आम्हा सगळ्यांसमोर एक सामाजिक वास्तव उभं राहतं, ते म्हणजे वृद्धाश्रम। हे खरं आहे की वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे। पण आज हीच वृद्धाश्रम काळाची गरज बनली आहेत, कारण खऱ्या अर्थानं ती एक आधार बनली आहेत या वृद्ध व्यक्तींसाठी। वृद्धाश्रम म्हणजे फक्त निवारा नाही, तर ते एक दुसरे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी, जे निराश्रित आहेत, निराधार आहेत। इथे त्यांना त्यांच्या सोबतचे सोबती मिळतात, त्यांचा एकाकीपणा हरवून जातो आणि त्यांचं दुःख वाटून घेणारे अनेक मित्र त्यांना तिथे मिळतात। त्यांच्या समस्याची जाणीव असलेली माणसं त्यांच्या सोबतीला आहेत। त्यांच्या भावना समजून घेणारी मंडळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत। ही भावनाच त्यांना जगण्याचं बळ देते। इथे या वृद्धाश्रमामध्ये त्यांना आधार, सन्मान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपुलकी मिळते। हे खरे तर उतार वयातील हात कधीच थकत नाहीत मित्रांनो, त्यांची फक्त गती मंदावते। शांत बसणं त्यांना जमत नाही, कारण त्यांनीही काहीतरी काम करण्याची स्वतःला सवय लावून घेतलेली असते। मग अशा हातांना फक्त कामाची नाही, तर प्रेमाचा आणि आपुलकीचा हात देत आपण त्यांचा आधार का होऊ नये? कारण आपल्याला त्यांच्याकडून, त्यांच्या आयुष्यातून अनेक गोष्टींची शिकवण, अनुभवांची लाख मोलाची शिदोरी ही मोफत मिळते। म्हणून अशा वृद्ध व्यक्तींना केवळ वृद्धाश्रमात ठेवून आपली जबाबदारी संपत नाही, तर त्यांचा आधारवड बनण्याची आज गरज तुम्हा आम्हा सर्वांवर येऊन ठेपली आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि त्यांच्या डोळ्यातील तेज पुन्हा आणण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करूया, कारण त्यांचा आशीर्वाद हेच आपल्याला आपल्या आयुष्याचं खरं यश आहे आणि खरं सूत्र आहे।